नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, नंगे से खुदा भी डरता है अशी एक हिंदी भाषेतली उक्ती आहे. आता नंगा म्हणजे काय? जो माणूस सभ्यता, संस्कृती सगळं विसरलेला असतो. आपण कमरेला काही उरलेलं नाही, त्यामुळे जगासमोर नागडे फिरतोय, याची सुद्धा ज्याला लाज वाटत नाही त्याला देवसुद्धा घाबरतो, असा त्यातला आशय आहे. पण मी आज नंगे से खुदा डरता है असं म्हणतो, त्यावेळेला मानवसुद्धा असा वागतो कधी कधी की ज्याला देव घाबरायला लागतो. आणि योगायोग असा की आपल्या महाराष्ट्रामध्ये एक महान असामी आहे ज्याचं नाव श्याम मानव आहे. नावच श्याम मानव आहे. आणि त्यालासुद्धा तो अंधश्रद्धा निर्मूलन वगैरेचं महान कार्य करत असल्यामुळे देव आधीच वचकून असतात, घाबरून असतात. कारण जिथे जिथे श्रद्धा असते ती ती संपूर्ण अंधश्रद्धा आहे असा निष्कर्ष काढून वाटेल ती बेताल बकवास करणं, यासाठी कोर्टाने नाक रगडून माफी मागायला लावलेला एक माणूस महाराष्ट्रात आहे. त्याचं नाव श्याम मानव आहे. मला आठवतं, जवळजवळ 30-40 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. डॉक्टर प.वी. वर्तक नावाचे पुण्याचे लेखक होते आणि त्यांनी कुठला तरी एक लेख साप्ताहिकामध्ये वगैरे लिहिला होता आणि त्यावर हे महामानव श्याम मानव तुटून पडले होते. आणि त्यांनी जे काय टीकास्त्र सोडलेलं होतं आणि आरोप केलेले होते त्याच्या विरोधात डॉक्टर प.वी. वर्तक यांनी आपण अंधश्रद्धा नाही तर वैज्ञानिक आधारावर आपली वक्तव्य किंवा लिखाण केलेलं आहे असा दावा करत कोर्टात धाव घेतली होती. तेव्हा कोर्टात श्याम मानव आपण कशाच्या आधारे डॉक्टर वर्तक यांना अंधश्रद्धा ठरवलं हे स्पष्ट करू शकले नाहीत. आणि कोर्टाने नाक रगडून माफी मागायला सांगितल्यानंतर आपल्याला तुरुंगात जायला लागू नये म्हणून याच श्याम मानव यांनी माफी मागितलेली आहे. म्हणजे जे काय आपण फार वैज्ञानिक वगैरे वगैरे असल्याचा आव श्याम मानव आणतात, त्या इतकी भयंकर अंधश्रद्धा आणि भोंदू बाबागिरी इतरत्र कुठं नसेल एवढी ती श्याम मानव यांच्यात भरलेली आहे. हे मी आज एवढ्यासाठी सांगतो की काल परवाच मी श्याम मानव यांची एक क्लिप बघितली. महाराष्ट्रात किंवा देशात जे राजकारण चाललं आहे त्याविषयीची श्याम मानव यांची एक भीषण अंधश्रद्धा त्यांनी त्या आपल्या वक्तव्यातून कॅमेऱ्यासमोर मांडलेली आहे. माणूस भोंदू असतो, तो जो भोंदू बाबा असतो त्यापेक्षा श्याम मानव कसे वेगळे नाहीत याचा सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे त्यांची ती क्लिप आहे. महाराष्ट्रात जे सत्तांतर झालं ते सत्तांतर धाक दपटशा दाखवून आणि 50 खोके देऊन करण्यात आलं. हा आरोप गेली 1.5 वर्ष सातत्याने चालू राहिलेला आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे किंवा संजय राऊत यांच्या तोंडातून खोके हा शब्द संपत नाही आहे. ट्रकच्या ट्रक आणि कंटेनरच्या कंटेनर भरून खोके गेलेले आहेत तरी यांच्या तोंडातून रोज खोके बाहेर पडत असतात. तोच खोक्याचा आरोप श्याम मानव यांनी या आपल्या वक्तव्यामध्ये नव्याने केलेला आहे. फरक इतकाच आहे की गुवाहाटीला गेलेल्या त्या आमदारांपैकी एका माजी मंत्र्याने ही गोष्ट आपल्याला सांगितली असा दावा श्याम मानव करतात. तो आमदार किंवा तो माजी मंत्री आपला मित्र आहे असा दावा करतात. आता गंमत अशी आहे की तो माजी मंत्री असं म्हणतात आणि आजी म्हणत नाहीत. अशा वेळेला जे कोणी गुवाहाटीला गेलेले होते त्यामध्ये एकच माजी मंत्री उरतो, तो आहे आत्ता मंत्री नसलेला पण आमदार असलेला. त्याचं नाव आहे काय, तो बच्चू कडूने हे श्याम मानव यांना सांगितलं का जर सत्य बोलण्याची एवढी खाज आहे तर तो माजी मंत्री आणि आमदार कोण आहे ह्याचं नाव लपवण्याची अजिबात गरज नव्हती. कारण जे मंत्री तिकडे गेले आणि परत येऊन सत्तांतरानंतर परत एकदा मंत्री झाले
त्यामध्ये मंत्रिपद न मिळालेला एकमेव माणूस आहे, त्याचं नाव बच्चू कडू आहे. त्यामुळे श्याम मानव ज्या पद्धतीची वक्तव्य करतात ती बघितली तर त्यांना गुवाहाटीला जाऊन आलेला असा जो मंत्री ते सांगतात माजी मंत्री, तो बच्चू कडू असू शकतो. आणि तो काय सांगतो की आम्हाला 50 खोके घ्या आणि हे सरकार पाडा, नाहीतर उद्या तुरुंगात जाल, अशा धमक्या देण्यात आल्या होत्या. वेगवेगळं लांबलचक वर्णन केलं आहे. अगदी एका ठिकाणी अनिल देशमुख यांचा ओझरता उल्लेखसुद्धा श्याम मानव यांनी केलेला आहे. पण ह्या आमदाराविषयी बोलताना ते म्हणतात 4-5 आमदारांची मंत्र्यांच्या फायली तयार केल्या आहेत असं समजू नका. 40च्या 40 आमदारांच्या फायली तयार केलेल्या आहेत आणि त्यांना धाक दपटशा दाखवून ते सरकार पाडण्यात आलं. काय अगाध बुद्धिमत्ता आणि दिव्य दृष्टी आहे बघा. श्याम मानवाला देवसुद्धा घाबरतो याचं हे कारण आहे मित्रांनो. हेनरिक हायने नावाचा एक जर्मन कवी विचारवंत आहे. हा हेनरिक हायने असं म्हणतो की ज्या वेळेला एखाद्या माणसाला आपल्याला जगातलं सर्व सत्य गवसलेलं आहे असा भ्रम होतो, तेव्हा आपल्याला गवसलेलं सत्य सिद्ध करण्यासाठी तो भ्रमिष्ठ माणूस वाटेल तितकं बेधडक धादांत खोटं बोलायला लागतो. श्याम मानव हे त्यापैकी एक आहेत. अन्यथा त्यांनी इतकी मोठी शिळीपाकी गोष्ट फोडणी देऊन नव्याने मांडली नसती. 50 खोके एकदम ओके ही घोषणा सुरू झाली आहे, पण 50 खोके हा शब्द आला कुठून हे सुद्धा श्याम मानव यांना आठवत नाही. 20 जून 2022ला हे आमदार सुरत आणि सुरतहून गुवाहाटीला गेले, तेव्हा 50 खोके हा शब्द कुठेही नव्हता. हे आमदार गुवाहाटीला असताना त्यापैकी एक असलेले शहाजी बापू पाटील यांना कोणीतरी फोन केला होता आणि फोनवर बोलताना आपण कुठे आहोत, कसे आहोत हे सांगताना ते जे काय बोलले ते कोणीतरी रेकॉर्ड केलं होतं आणि ते व्हायरल करण्यात आलं. काय झाडी, काय डोंगर, काय हटील, एकदम ओकेमध्ये. हे गुवाहाटीपासून हे आमदार मुंबईत येईपर्यंत ओके इतकाच शब्द होता, खोके असा शब्द नव्हता. खोके असा शब्द या सगळ्या सरकार पाडण्यामध्ये कुठेही प्रचलित नव्हता. ज्या वेळेला 3 जुलै का 2 जुलै विधानसभेमध्ये नव्या मंत्रिमंडळातले मंत्री विधिमंडळात काय तो विश्वास प्रस्ताव पास करायला आले, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुणा एका आमदाराने घोषणा दिली होती, ओके ओके 50 खोके एकदम ओके, आणि त्यानंतर 50 खोके हा शब्द ॲड झाला. पण हे आमदार सुरत मार्गे गुवाहाटीला जाऊन परत गोवा मार्गे मुंबईत येईपर्यंत खोके हा शब्द कुठच्याही गोष्टीमध्ये नव्हता. तुम्ही सगळ्या बातम्या 20 जूनपासून 2 जुलैपर्यंत ज्या काय बातम्या या सत्तांतराच्या रंगलेल्या आहेत त्या काढून बघा, त्यामध्ये खोके हा शब्द कुठेही नव्हता. आणि श्याम माधव यांना भेटलेला माणूस हा 20 ते 30 जूनच्या मध्ये 50 खोके घ्या आणि सरकार पाडा, इकडे या आणि सरकार पाडा, 50 खोके घ्या, हे श्याम मानव सांगतात. याचा अर्थ श्याम मानव हा भ्रमिष्ठ माणूस असतो. कारण जो शब्द प्रचलितच नव्हता, वापरण्यात आलेला नव्हता, कुठे कधी बातम्यामध्ये नव्हता, तो श्याम मानवना एक माजी मंत्री आणि आमदार सांगतो. तर मग 20 जूनपासून 30 जूनपर्यंत 50 खोके किंवा खोके हा शब्द का नव्हता आणि फक्त एकदम ओके एवढाच शब्द का होता, याचा खुलासा श्याम मानव करणार आहेत का? 2 किंवा 3 जुलैनंतर 50 खोके किंवा खोके हा शब्द आला, तोपर्यंत खोके किंवा 50 खोके हा शब्दच नव्हता. मग हा माजी आमदार किंवा तो माजी मंत्री आमदार हा श्याम मानव यांना ही लोणकडी थाप का मारतो की श्याम मानव स्वतःच
लोणकडी थाप मारत आहेत. आता आपण दुसरीकडे येऊ. अनिल देशमुख यांना कसं धमकावण्यात आलं की रेस्टॉरंटकडून आणि 100 कोटी रुपये हप्ता गोळा करा, असे आदेश आपल्याला उद्धव ठाकरेंनी दिले होते, असं अनिल देशमुख गृहमंत्री यांनी ॲफिडेव्हिट लिहून द्यावं, असा आग्रह त्यांना कोणीतरी भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने, अगदी नाव सांगायचं तर अमित शहानी दिला होता, असा आग्रह धरला होता आणि फोनवर आग्रह धरला होता, असं सुद्धा श्याम मानव सांगतात. कोणीतरी आला आणि अनिल देशमुख यांच्या हातात फोन दिला आणि सांगितलं ही 4 प्रतिज्ञापत्र म्हणजे ॲफिडेव्हिट तुम्ही द्यायची की उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्र्याला दरमहा 100 कोटी रुपये हप्ता गोळा करायला सांगितलेला आहे. दुसरी आणखी दिशा सालियन आणि सुशांत सिंग राजपूत यांच्या हत्याकांडामध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचा सहभाग आहे, असं ॲफिडेव्हिट द्यायला सांगितलं. अजितदादांचे कुठचे घोटाळे आहेत त्याविषयी सांगितलं. अशी 4 ॲफिडेव्हिट द्या, नाहीतर तुम्हाला ईडीच्या तुरुंगात टाकू, अशी धमकी त्या फोनवरून पुन्हा भाजपच्या महाशक्तीने अनिल देशमुखांना दिली, असा हवाला श्याम मानव देत आहेत. अनिल देशमुखांनी असा फोन आला, असं काहीतरी झालं, असं कधीही सांगितलेलं नाही. पण अनिल देशमुख राजकारणासाठी घाबरतात म्हणून ते बोलणार नाहीत. पण मला असली काही भीती नाही, मी सांगतो म्हणून श्याम मानव सांगतात. पण श्याम मानव यांना हा सगळा तपशील कोणी सांगितला आणि आधी सांगितला असेल तर 1.5 दिवस हा मानव गप्प का बसला होता? त्याच्या तोंडाला कोणी चिकटपट्ट्या लावल्या होत्या. 50 खोके एकदम ओके, ह्याचा गाजावाजा 1.5 वर्ष चालू असताना ह्याच्या तोंडात कोणी किती खोके कोंबले होते की श्याम मानव नावाचा माणूस गप्प होता. अचानक आता त्याला साक्षात्कार झालेला आहे, दिव्य दृष्टीने साक्षात्कार झालेला आहे की 50 खोके द्या नाही तर तुम्हाला तुरुंगात टाकतो. आणि मग कोणीतरी एका मित्राने भाजपच्या सांगितलं की बघा मी पण असं करून घेतलं आणि 2 दिवसांनी तो कोण तिथला नगरसेवक वगैरे तुरुंगात गेला. अरे काय माणूस पागल आहे. अनिल देशमुख, बाकीचं सोडून द्या, अनिल देशमुखांचा किस्सा घ्या की अनिल देशमुख म्हणतात की असं मला सांगितल्यानंतर मी शरद पवारांना भेटलो, मी उद्धव ठाकरेंना भेटलो, त्यांना सांगितलं वगैरे वगैरे वगैरे. मग दुसऱ्या दिवशी परत एकदा फोन कोणतरी घेऊन आला आणि अनिल देशमुख बोलले की ठीक आहे अजितदादा तुम्हाला अडचणीत असेल, अजितदादांचा ॲफिडेव्हिट सोडा, पण उरलेली 3 ॲफिडेव्हिट द्या नाहीतर तुम्ही तुरुंगात जाल. आणि अनिल देशमुख यांनी ते नाकारलं, कारण खोटं उद्धव ठाकरे यांना तुरुंगात टाकलं जाईल ते अनिल देशमुखांना नको होतं, म्हणून अनिल देशमुख यांनी ती ॲफिडेव्हिट द्यायचं नाकारलं. दुसऱ्या दिवशी सकाळी अनिल देशमुखांच्या घरी धाड पडली आणि संध्याकाळी अनिल देशमुख तुरुंगात होते. ऐका ती क्लिप मित्रांनो, मी लिंक देतो तुम्हाला खाली, ऐका ती क्लिप. माणूस किती धादांत खोटं बोलू शकतो. आणि माणूस नाही, मानव, श्याम मानव नावाचा माणूस किती धादांत खोटं बोलू शकतो याचा पुरावा म्हणजे ती क्लिप आहे. कारण त्याच्यात श्याम मानव काय सांगतात, अनिल देशमुखांच्या घरी धाड पडली, भल्या सकाळी धाड पडली, 100% खरं आहे, भल्या सकाळी अनिल देशमुखांच्या घरी धाड पडली. आणि त्यावेळेला बातम्या जर आठवत असतील तर अनिल देशमुख आपल्या घरी नव्हते, ते कुठेतरी दूर काटोल का कुठे गेले होते. ते आले काय 12-14 तास धाड चालली, काही कागदपत्र वगैरे कॉम्प्युटर लॅपटॉप घेऊन गेले ईडीवाले. आणि अनिल देशमुखांनी नंतर कॅमेऱ्यासमोर येऊन सांगितलं आम्ही त्यांच्याशी पूर्ण सहकार्य केलं, यापुढे सुद्धा सहकार्य करू वगैरे वगैरे वगैरे. पण त्या रात्रीसुद्धा अनिल देशमुख आपल्याच घरी झोपले होते, संध्याकाळी तुरुंगात गेले नव्हते. श्याम मानव हे जेलर आहेत का की त्यांना माहिती आहे की आपणच आपल्या तुरुंगामध्ये अनिल देशमुखला आणून कोंडलं. ज्या दिवशी अनिल देशमुख, बातम्या काढून बघा मित्रांनो, बातम्या काढून बघा, अनिल देशमुख यांच्या आधी शिंदे आणि पालांडे या नावाचे त्यांचे 2
स्वीय सहाय्यक सचिव जे आहेत यांना अटक झाली होती. अनिल देशमुखांना अटक लगेच झालेली नाही आहे. अनिल देशमुख यांच्या घरी छापा पडल्यानंतर, कागदपत्र गोळा केल्यानंतर त्यांना समन्स पाठवण्यात आलं होतं. पडल्यानंतर अनिल देशमुख यांना लगेच अटक झाली नव्हती. त्यानंतर बरेच दिवस गेले. त्यावेळच्या बातम्या काढून बघितल्या तर तुम्हाला कळेल, अनिल देशमुख परदेशी फरारी झालेत, अटकेच्या भीतीने फरारी झालेत. आणि त्यांना नुसतं समन्स निघालं होतं. असंही नव्हतं की अनिल देशमुख यांना अटक होण्याची शक्यता आहे का, असा विषय नव्हता. फक्त समन्स काढलं होतं. पण आपलं वय असं आहे, आपण आजारी आहोत वगैरे वगैरे कारणं देत अनिल देशमुखांनी त्या समन्सला उत्तर द्यायचं टाळलं. ते गेले नाहीत, चौकशीला सामोरे गेले नाहीत. बरीच नाटकं रंगली आणि त्यातून अनिल देशमुख तर परदेशी फरारी झाले इथपर्यंतसुद्धा अफवा उठवल्या गेल्या. पण अखेरीस कोर्टामध्ये अटकपूर्व जामीन मिळवणं हे सगळे खेळ झाले, पण उपयोग झाला नाही. तेव्हा मला वाटतं 1-2 महिन्यानंतर कधीतरी अनिल देशमुख हे हजर झाले आणि 1-2दा त्यांचे 1-2 दिवस काहीतरी प्रश्नोत्तरं झाली आणि नंतर त्यांना अटक करण्यात आली. ज्या दिवशी छापा पडला त्या दिवशी संध्याकाळी अनिल देशमुख जेलमध्ये. हा जो काय जावई शोध ह्या महान अंधश्रद्धा निर्मूलनाच्या श्याम मानवाने लावला आहे, यासारखा दुसरा थापाड्या माणूस असू शकत नाही. ठीक आहे, तुमचा भाजपवर राग असेल, भाजपच्या विरुद्ध तुम्ही असा काहीही असा, माझं त्याला काय हरकत नाही आहे. पण धडधडीत आणि धादांत खोटं किती बोलावं. आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती म्हणून जे मिरवतात ना, त्यांची तर खोटं बोलण्यामध्ये खासियत आहे. मला असं वाटतं की अगदी पूर्वीच्या काळामध्ये 30-40 वर्ष मागे जाल तर मुंबईतसुद्धा हे श्याम मानव हिप्नॉटिझमचे क्लासेस चालवायचे. हिप्नॉटाईज कसं करावं माणसाला याचे क्लासेस चालवायचे. त्यांच्यासमोर जी खुडी पोरं बसलेली होती असलं काहीतरी थापा ऐकायला आणि रेकॉर्ड करायला, त्या सगळ्यांना श्याम मानव यांनी हिप्नॉटाईज केलं होतं का? निदान त्या पत्रकारांनी जाऊन अनिल देशमुखना आता विचारावं की तुम्हाला समन्स कधी आलं, तुमच्या घरी छापे कधी पडले, तुम्हाला अटक कधी झाली, तुम्ही तुरुंगात कधी गेलात. का श्याम मानव यांचा दिवस हा जगाच्या घड्याळापेक्षा वेगळा चालतो. जगामध्ये 6 ते 12 तास असतात. ते तुमच्या श्याम मानवच्या आयुष्यामधला दिवस हा काय 2 महिन्याचा दिवस असतो. एका दिवसात 2 महिने. तुमच्या आमच्या आयुष्यातला जो व्यवहारी दिवस आहे तो व्यवहारी दिवस हा 24 तासांचा असतो. श्याम मानवांचा कसा असतो, एक दिवस म्हणजे 2-2.5 महिने. कारण अनिल देशमुख यांच्या घरी छापा मारला गेला, त्यानंतर लगेच त्यांना त्या दिवशी अटक झालेली नाही, कित्येक आठवडे गेलेले आहेत आणि कमीत कमी 2 महिने गेलेले आहेत. ह्या बातम्या सगळ्या मिळतील, चॅनेलवर मिळतील, यूट्यूबवर मिळतील, वर्तमानपत्रात मिळतील. पण याची गंधवर्ता श्याम मानव नावाच्या माणसाला नाही. आणि म्हणून देव त्यांना घाबरतात. जो माणूस आपल्या दिवसाचे तास महिन्यांमध्ये, आठवड्यांमध्ये बदलू शकतो, तो ब्रह्मदेवापेक्षा मोठा चमत्कारिक माणूस असणार, देवापेक्षा, ईश्वरापेक्षा मोठा असणार. कदाचित मला आठवतं डॉक्टर श्रीराम लागू म्हणाले होते देवाला रिटायर करा. त्यांनी देवाला रिटायर केला आणि त्याच्या जागी श्याम मानवला बसवला की काय? कारण जो माणूस दिवस तासामध्ये मोजला जातो तो कित्येक आठवड्यांचा एक दिवस करू शकतो. हा चमत्कार फक्त अंधश्रद्धा निर्मूलन समितीला शक्य आहे, कुठच्या बुवा बाबाला शक्य नाही. तो धीरेंद्र बाबा असो की आणखीन कोण आसाराम बापू असो, ते असं कधी म्हणत नाहीत की माझ्या दिवसामध्ये जवळजवळ 7 आठवडे असतात, 11 आठवडे असतात. श्याम मानव हा माणूस, त्या क्लिप ऐका तुम्ही. मग तो थोडक्यात असं सांगतोय, वैज्ञानिकदृष्ट्या अंधश्रद्धा बाजूला ठेवली तर दिवसाचे महिने किंवा दिवसाचे आठवडे 12 असतात, दिवसाचे महिने 3 असतात. अरे काय माणूस थापा मारतो रे. अर्थात समोर खुडी पोरं बसलेली असली, मास कम्युनिकेशन करून पत्रकार झालेली,
तर ती बुद्धू बनायलाच आलेली असतात. उल्लू बनवून घेण्याची ज्यांना हौस असते तेच जर पत्रकार होत असतील आणि त्यांनाच वेगवेगळे चॅनेल आणि वाहिन्यावाले हायर करणार असतील तर मूर्खांचा बाजार सुरू होणार ना. काढा बातम्या बघा. ज्या ज्या चॅनेलनी, मला वाटते मी बघितली ती क्लिप लोकशाही चॅनेलची होती. कमलेश सुतार नावाचे महान संपादक आहेत. ते रोज कोणाकोणाची पिसं काढत बसतात आणि इतरांची पिसं काढता काढता आपल्या डोक्यावरची पिसं काढून टाकलेली आहेत. त्यांनी जरा या श्याम मानवच्या पण डोक्यावरची पिसं संपली आहेत, ती उरलेली काढून बघावं. आपल्या जुन्या बातम्या काढून बघाव्या की अनिल देशमुखांच्या घरी छापा कधी पडला, त्यांना अटक कधी झालं, त्यांना समन्स कधी निघालं, समन्सला अनिल देशमुखांनी उत्तर कधी दिलं. ही सगळी घटना, सकाळी छापा पडला आणि संध्याकाळी जेलमध्ये, अशी घटना आहे का? श्याम मानव ह्या असल्या वक्तव्यातून सगळ्या मराठी माध्यमांना अंधश्रद्धेच्या गर्तेत किती ढकलून नेतो बघा. तो धादान खोटं बोलतोय आणि ते धादान सत्य म्हणून हे सगळे दिवटे दाखवतात. तेव्हा मग देव त्यांना घाबरणार नाही तर काय. म्हणून श्याम असा या पृथ्वीतलावरचा मानव आहे की त्याला देवसुद्धा घाबरतात, असं माझं प्रामाणिक मत आहे. मित्रांनो, विषय आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.